सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। साठ लाखाची दारू वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकास पोलिसांनी घेतले ताब्यात। शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार आप्पासाहेब कदम व शेखर झाडबुके हे दोघे जण वाहतूक नियमन ड्यूटी करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शिरूर गावचे हद्दीत बोऱ्हाडेमळा येथील पुणे अहिल्यानगर लेनवर असणारे भारत पेट्रोल पंपासमोर गोवा येथील बनावट दारू भरून असलेला एक टाटा कंपनीचा टेम्पो MH48 CB 3605 हा उभा आहे। त्यानंतर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना सदरची बातमी कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, महिला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार आप्पासाहेब कदम, शेखर झाडबुके, नीरज पिसाळ यांना कारवाईचे आदेश करण्यात आले। शिरूर गावचे हद्दीत बोऱ्हाडेमळा येथील पुणे अहिल्यानगर लेनवर असणारे भारत पेट्रोल पंपासमोर एक टाटा कंपनीचा टेम्पो MH48 CB 3605 यावरील चालक मोहम्मद इम्रान मोहम्मद सलीम शेख वय 37 वर्ष हा राहणार रूम नंबर 5-7 आझाद नगर झोपडपट्टी जैनक स्टोअर्स जवळ GS टेलर घाट कोपर वेस्ट मुंबई यास गुन्ह्याचे कामी अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्यामध्ये 60,48,000 रुपयांचा गोवा बनावटीची दारू, 15 लाख रुपये टाटा कंपनीचा टेम्पो, त्याचा RTO रजिस्टर नंबर MH48 CB 3605 हे जप्त करण्यात आले असून सदर गुन्ह्यामध्ये एकूण 75,48,000 रुपयेचा माल जप्त करण्यात आला आहे। याबाबत शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करीत आहेत। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शुभम वाघचौरे। यावेळी आमचे ट्रॅफिकचे अंमलदार झाडमुखे आणि कदम यांना गोपनीय बातमीदारात माहिती मिळाली की गोवा ब्रँडची दारू अवैधरित्या विनापरवाना वाहतूक होते। त्या अनुषंगाने कारवाई करण्यासंदर्भात त्यांनी मग मला कळवलं। मी माझे DB पथकाचे सहकारी PSI चव्हाण साहेब आणि ट्रॅफिकचे अंमलदार महिला अंमलदार जाधव मॅडम यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी रेड केले असता सदरचा माल मिळून आला। त्याच्यामध्ये 60,48,000ची दारू आणि 15 लाखाचा ट्रक असे मिळून 75,48,000 किमतीचा मुद्देमाल आम्ही जप्त केला आहे। एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास PSI शुभम चव्हाण करत आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चोपडे साहेब ॲडिशनल SP व DYSP ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे।